सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 29 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. श्री आणि ऋतूने गोकुळमध्येच दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला होता आणि ती दहीहंडी फोडण्यासाठी कृष्णा वर चढला आणि त्याला चिअर अप करणारी रश्मिका खूप उड्या मारत होती, नाचत होती आणि तिच्या हातामध्ये मुग्धाला तिची डायमंड रिंग दिसली आणि मुग्धानं ती रिंग ओळखली. तिच्याजवळ गेली आणि मुग्धानं तिचा हात पकडला आणि रश्मिका चिडून तिला म्हणाली, तू माझा हात का पकडलास? तुला ही रिंग हवी आहे का? इतकी महागडी रिंग तू याआधी कधी बघितली नाही का? असं म्हणून मुग्धाचा अपमान केला आणि मुग्धानं तिच्या कानाखाली लावली. तिचा हात झटकन पकडला आणि त्या हातातून तिनं ती रिंग हिसकावून घेतली आणि तिच्या तळ हातामध्ये घेऊन तिच्या समोर तो हात पकडला आणि म्हणाली, बोल, ही रिंग तुझ्याकडे कुठून आली? आणि आता ते सगळं बघितलं आणि कृष्णा वर चढला होता तो घाबरला. त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि असा काही आपटला की एकदम तोंडावरच पडला आणि त्याचा अपमानसुद्धा झाला. त्याचा पाय दुखावला होता आणि तो पुन्हा वर चढू शकत नव्हता. मग आता आणखीन एकदा अपमान होणार होता, जेव्हा रश्मिका खरं काय ते सांगणार होती. रश्मिकानं तिचा गाल पकडला आणि मुग्धाकडं रागात बघत होती. आणि आता मुग्धासोबतच सगळे तिथं जमा झाले आणि ऋतू तिला म्हणाली, काय झालं मुग्धा? आणि रश्मिका म्हणाली, आंटी, या मुलीनं मला मारलं आणि माझ्या हातातली रिंग हिला चोरायची आहे. हिनं ती खेचून घेतली. आणि ऋतू आता पुढं आली आणि कोणत्या रिंगबद्दल ती बोलत आहे म्हणून तिनं बघितलं. मुग्धा मात्र काहीच बोलत नव्हती आणि ऋतूनं सुद्धा ती अंगठी बघितली आणि चकित होऊन ती रश्मिकाकडे बघायला लागली. आता श्रीसुद्धा पुढे आला आणि त्यानं सुद्धा ती अंगठी बघितली आणि ओळखली. आणि रश्मिका श्रीला सुद्धा म्हणाली, अंकल बघा ना, ही कोण मुलगी आहे आणि ही अशी का वागते? आणि मुग्धा तिला म्हणाली, मी कोण आहे ते तुला नंतर कळेलच, पण आधी मला सांग, ही रिंग तुझ्याकडे कुठून आली? आणि रश्मिका तिला म्हणाली, कुठून पण येईल, तुला काय करायचं आहे? आणि इकडे ती रिंग माझी आहे असं म्हणून रश्मिका आगाऊपणे मुग्धाच्या हातातून ती रिंग घ्यायला लागली. इतक्यात सई तिथे आली आणि आता सईनं तिचा हात पकडला आणि पाठीमागं वळवला आणि खेचला. रश्मिकाला राग आला आणि सई रश्मिकाला रागात म्हणाली, मुग्धा ताईला हात लावायची हिंमत करू नकोस, नाहीतर बघच. आणि तिच्याच घरात येऊन तिलाच विचारतेस का की तू कोण आहेस म्हणून? तुझी लायकी तरी आहे का इथे यायची? असं सई आता रश्मिकाला फार चिडून बोलत होती आणि रश्मिकाही चिडली. तिला आता सईनं हात पकडल्यामुळे दुखत होतं आणि कान्हा तिथं लगेच पळत आला आणि सईला म्हणाला, ए आगाऊ, अगं काय करतेस असं? आता अशी करशील का तू? आणि सई म्हणाली, थांब कान्हा, या मुलीला ना खूप आगाऊपणा करायची सवय आहे. आता हिला मी धडा शिकवते. त्या दिवशी पार्टीमध्ये सुद्धा खूप उडत होती आणि आता मुग्धाताईची रिंग तिच्याकडे आली कशी? आणि श्री निरंजन तिथे आले होतेच. निरंजन म्हणाला, सई बेटा, हात सोड तिचा, असं मिसबिहेव करायचं नाही. आणि मग सईनं निरंजनचं ऐकलं आणि तिचा हात सोडला. आता कृष्णा हे सगळं लांबून बघत होता. त्याला सईचा खूप राग आला, मुग्धाचा सुद्धा राग आला. रश्मिकाशी त्या दोघेही असं वागत होत्या म्हणून. मुग्धानं तर तिच्या कानाखाली दिली आणि सईनं तिचा हात खेचला. आणि रश्मिकानं आता त्याचं नाव घेऊ नये, नाहीतर मीच ही रिंग चोरली आणि रश्मिकाला घातली हे जर घरच्यांना कळलं ना तर काही खरं नव्हतं. आणि मुग्धा म्हणाली, बोल, कुठून आली ही रिंग? आणि रश्मिका तिचं मनगट चोळत सईकडे रागात बघत म्हणाली, तू कोण आहेस मला हे विचारणारी? मी नाही सांगणार. आणि मुग्धा म्हणाली, तुला सांगावंच लागेल, कारण ही रिंग माझी आहे आणि ही माझ्या घरातून चोरी झाली होती आणि आता ही तुझ्या हातात आहे ना, मग आता मी पोलिसांना बोलावते. तशी रश्मिका घाबरली आणि म्हणाली, नाही नाही, पोलिसांना नका बोलवू, ही रिंग मी चोरलेली नाही, ही तर मला दिलेली आहे. ऋतूला आता शंका आली आणि श्रीला सुद्धा शंका आली आणि ती कृष्णाचं नाव घेणारच होती. इतक्यात कृष्णा तिथं लंगडत आला आणि म्हणाला, रश्मिका,
अगं, तुला कळतं का काही? तू चक्क मुग्धाताईची रिंग उचलली, माझ्या सख्या बहिणीची रिंग उचलली. असा कृष्णा रश्मिकाकडे बघून तिला सगळं घरातलं सांगत होता की मुग्धा त्याची बहीण आहे. रश्मिका थोडी गप्पच झाली मुग्धाला बघून. आणि मग कृष्णा मुद्दाम रश्मिकाकडे बघून म्हणत होता की तू का घेतली ही रिंग? तुला कुठे मिळाली? का तू सेम टू सेम बनवून घेतलीस? नक्की काय ते बोल पटकन. रश्मिका आता कन्फ्यूज झाली होती आणि ती म्हणाली, क्रिश, अरे असं काय करतो? ही रिंग तर... तसा कृष्णा तिला पुन्हा अडवत म्हणाला, रश्मिका, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू चक्क माझ्या ताईला उलट बोललीस. आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा, पुन्हा येऊ नकोस. असं म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि गडबडीत गेटच्या बाहेर घेऊन गेला. आणि तिला हळूच म्हणाला, रश्मिका सॉरी, पण आता तू जा. आणि प्लीज माझं नाव घेऊ नकोस, नाहीतर मला सगळे ओरडतील गं. मी आधीच सुधारलो असं नाटक करतोय आणि या सगळ्या नाटकावर पाणी फिरेल. आपल्याला लग्न करायचं आहे ना, ही सगळी प्रॉपर्टी आपली करून घ्यायची आहे ना, तर तू प्लीज जा. आणि रश्मिका तिथून रागात गेली. आणि मग पुन्हा श्री म्हणाला, चला सगळ्यांनी एन्जॉय करा. कान्हा, आता दहीहंडी तू फोडणार आहेस आणि बघूच आता कान्हा सक्सेस होतो की नाही. आणि निरंजन म्हणाला, का नाही होणार? कान्हा नक्की सक्सेस होणार. कम ऑन कान्हा, वर चढ. आणि कान्हासुद्धा वर चढायला लागला आणि सई, मुग्धा सगळेजण त्याला चेअरअप करत होते. आता कान्हा तर सगळ्यांचाच लाडका होता, त्यामुळे त्याच्या बाजूने सगळे होते. आता नील, निरंजन दोघांचे सुद्धा श्रीनं भेट करून दिली होती. आणि कृष्णा तिथं आला आणि त्याच्याकडे रागात बघायला लागला. आणि त्या थरामध्ये जी मुलं होती त्या मुलांना कृष्णा हळूच खुणवायचा की कानाला खाली पाडा. आणि ती मुलं मुद्दामच पायाला मच्छर चावतोय म्हणून पाय उचलायची आणि हात सोडायची. आणि झालं, एक जण जरी डळमळीत झाला की अख्खाच्या अख्खा थर कोसळायचा. आणि कान्हाची चिकाटी फार होती तरी पण खाली पडला तरी तो पुन्हा चढायचा. त्याच्या अंगावर पाणी फेकलं जायचं. सगळा ओला चिंब झाला होता कान्हा त्या पाण्यानं. आणि एकदम हँडसम आणि रुबाबदार दिसायचा. चिखलानं भरलेला होता आणि 21 वर्षाचा कान्हा, त्याचं रूप किती गोड गोड आणि रुबाबदार दिसायचा. सई त्याच्याकडे नुसती बघत राहिली होती. ती त्याला चेअरअप करायचंच विसरून गेली होती. आणि मुग्धाने तिच्या खांद्याला खांदा मारला आणि म्हणाली, काय गं, त्याला चेअरअप करशील का नुसती बघत राहशील त्याच्याकडे? अशा वेळी जवळच्या माणसानं चेअरअप करायची खूप गरज असते सई. आणि सई हसली आणि पुन्हा कान्हा कान्हा म्हणून ओरडायला लागली. तसं आता मुग्धाच्या खांद्याला कोणीतरी खांद्यानं धक्का दिला. तिने चकित होऊन तिकडं बघितलं तर तो अमित होता. आणि तिला म्हणाला, काय आज तर एकदम डॅशिंग मुग्धा झाली होतीस तू, चक्क कानाखाली दिली त्या मुलीच्या. आणि मुग्धा म्हणाली, काय करू, माझीच अंगठी आहे ही आणि घरातून गायब झाली होती, मग ती मुलगी मलाच उलट जा विचारते. आणि अमित म्हणाला, कुठे आहे ती अंगठी बघू? मुग्धा म्हणाली, हे काय, तिने छोटी करून घेतली स्वतःच्या साईजची, आता माझ्या हातात बसतच नाही, काय करू, म्हणून हातात ठेवली. अमितने ती अंगठी घेतली, तिच्या बोटाला लावून बघितली आणि म्हणाला, खरंच की नाही बसणार तुला. आणि ती अंगठी तिच्या करंगळीत त्यानं घातली आणि मुग्धा हसली. आणि आता त्या दोघांकडे अमितचं लक्ष होतं. आणि इथे आल्यापासून अमित मुग्धाची पाठ सोडत नव्हती हेही तिनं बघितलं होतं. मग आता बघता बघता कान्हा शेवटच्या थरापर्यंत गेला, अगदी वर. आणि श्री त्याला फार कौतुकानं बघत होता. नीलने श्रीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, श्री, हाच तुझा मुलगा आहे ना? खूपच ब्रिलियंट आहे आणि तुझ्यासारखा जिद्दी आहे. आणि श्री हसून म्हणाला, अरे नाही, तो माझा मुलगा. असं म्हणून नाही म्हणायची श्रीची हिंमत नाही झाली. आणि तो हो पण म्हणाला नाही आणि नाही पण काहीच म्हणाला नाही आणि फक्त हसून म्हणाला, नील, आता बघ तो दहीहंडी कसा फोडतोय. आणि आता तिथं नीलची मुलगी नीतूसुद्धा आली आणि तीसुद्धा कान्हाकडं तो दहीहंडी फोडत असताना टक लावून बघत होती. हे असलं काहीतरी ती पहिल्यांदाच बघत होती आणि ती फार इम्प्रेस झाली होती. आणि सईच्या शेजारी येऊनच कमॉन कमॉन म्हणून तीसुद्धा ओरडत होती. तसं सईनं तिच्याकडे बघितलं, तिच्याकडे थोड्या विचित्र नजरेनं बघितलं आणि तिच्यापासून बाजूला गेली. आता कान्हा वर गेला.
तो ती दहीहंडी पकडून फोडणार होताच. इतक्यात कृष्णानं एका मुलाला काही पैसे दाखवले आणि पाय उचलायला सांगितला. तसं त्या मुलानं पाय उचलला आणि पुन्हा कान्हा खाली पडला आणि सगळे निराश झाले. आणि श्री कृष्णाकडे बघत होता आणि श्री कान्हाला म्हणाला, कान्हा, अजिबात हार मानायची नाही, चल उठ. आणि कान्हा पुन्हा अंग झटकत उठला. आणि ही चौथी वेळ होती त्याची पुन्हा वर चढायची. आणि आता श्री आला आणि श्रीनं बघितलं होतं कृष्णाला एका मुलाला सांगताना काहीतरी. आणि श्री त्या मुलाला म्हणाला, बहुतेक तुला खूपच मच्छर चावायला लागलेले आहेत, तू बाजूला हो. आणि श्रीनं निरंजनच्या कानात सांगितलं की कृष्णाला इथून हाकलून घेऊन जा. आणि श्री आता स्वतः त्या एका मुलाच्या जागी त्या थरावर पाया होऊन जमिनीवर उभा राहिला. आणि कान्हाला म्हणाला, कान्हा, आता तू पडणार नाहीस, कारण तुझ्या पाठीशी मी आहे, तू बिनधास्त वर जा. तसा कृष्णाला राग आला. निरंजन आला आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला म्हणाला, काय झालं, तू कसा पडलास रे, असं म्हणून त्याला गोड गोड बोलून घेऊन गेला. कृष्णासुद्धा लंगडत लंगडत गुपचूप निघून गेला. आणि आता मात्र कान्हा भर वर चढला. त्यानं पटकन ती दहीहंडी हातात घेतली, डोक्यानं फोडली आणि सगळा थर खाली पडला. आणि कान्हासुद्धा खाली पडला. आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. आणि कृष्णाला मात्र फार राग आला होता, ही दहीहंडी कान्हानं फोडली म्हणून. आणि श्रीनं माईक हातात घेतला आणि म्हणाला, गोकुळातली पहिली दहीहंडी फोडलेली आहे कान्हानं आणि त्याचा मानकरी तो आहे आणि म्हणून मी त्याला बक्षीससुद्धा देतोय. आणि श्रीनं त्याच्यासमोर नव्या कोऱ्या बाईकची चावी धरली आणि म्हणाला, कान्हा, हे घे तुझं बक्षीस. आणि ते बघून कृष्णा चिडला. आणि कान्हा म्हणाला, साहेब, बक्षीस आणि गाडी, तेही इतकं मोठं. वंदनासुद्धा चकित झाली आणि म्हणाली, नको साहेब. आणि श्री म्हणाला, अगं, त्याचं बक्षीस आहे ते, तुम्ही दोघं असं काय करताय, बक्षिसाला नाही म्हणतात का. आणि आता सगळेच म्हणाले, कान्हा घे. आणि मग त्यानं ते घेतलं आणि वाकून श्रीला त्यानं नमस्कार केला. आता ही बाईक श्रीनं मुद्दामच त्याला दिली, कारण कॉलेजवरून ऑफिस, ऑफिसवरून घर असं सायकलवरून प्रवास करायला कान्हाला खूप वेळ जात होता. आणि म्हणून श्रीनं त्याला ही बाईक दिली. आणि कान्हा म्हणाला, साहेब, थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या पाठीशी होतात म्हणून मी ही दहीहंडी फोडली. आणि श्री म्हणाला, मी कायमच तुझ्या पाठीशी आहे. आणि ऋतू त्याला म्हणाली, श्री, तुम्ही चक्क आज कान्हाला वर चढवण्यासाठी त्याचा पाया झालात. आणि श्री म्हणाला, ऋतू, जर पाया भक्कम असेल ना तर इमारत आणि इमारतीचं टोक कितीही उंच जाऊ शकतं आणि कितीही सक्सेस मिळवू शकतो माणूस. आणि मला हा भक्कम पाया आपल्या मुलासाठी व्हायचं होतं गं. पण जाऊ दे, त्यानं माझ्या जीवावर कितीही उंच भरारी घ्यावी असं मला वाटायचं. पण आपला कृष्णा तर माझ्या छाताडावरच पाय देऊन पुढे निघालाय. आणि सगळ्यात मोठा व्यक्तिमत्वाचा पाया म्हणजे व्यक्तीचे संस्कार असतात. आणि मी कोण आहे कान्हाचा पाया बनणारा. त्याचा भक्कम पाया म्हणजेच त्याचे संस्कार आणि त्याची विचारांची शिदोरी, जे त्याच्या आईनं त्याच्यावर केले आहेत. आणि मला असं म्हणायचं नाही, ऋतू, तू कृष्णावर चांगले संस्कार केले नाहीत, पण ऋतू, दान कितीही चांगलं असू दे, पण ते घेण्याची सुद्धा पात्रता समोरच्यात असावी लागते. आणि तसं मला वाटतं कृष्णाची पात्रताच नाही तुझे संस्कार घेण्याची. आणि तुला काय वाटतं ऋतू, मुग्धाची अंगठी त्या मुलीच्या हातात कशी आली. आणि ऋतू म्हणाली, कृष्णाने दिली असणार, दुसरं काय श्री. श्री म्हणाला, हो ना, आणि म्हणूनच त्या मुलीला इथून घालवून दिली बघ त्यानं आणि मॅटर थंड केला. मग आता सगळे जेवण करत होते. कान्हा आंघोळ करायला गेला आणि त्याच्यासमोर सई त्याचे कपडे घेऊन उभा होती. त्यानं पुन्हा तोंड फिरवलं आणि म्हणाला, सई, मी आंघोळ केली की तू काय येतेस इथे, तू जा बरं, तुला किती वेळा सांगितलं, मला नाही आवडत. आणि सई म्हणाली, आणि मीही तुला किती वेळा सांगितलं, माझी नजर तुला लागणार नाही. आणि मला सांग ना, तू दिलेली ही अंगठी मला कशी दिसते. आणि कान्हा म्हणाला, छान दिसते. सई म्हणाली, अशी कशी छान दिसते, बघ तरी, न बघता छान दिसते का. कान्हा म्हणाला, आता मीच घेतली ना ती सई तुझ्यासाठी, मग छानच दिसते. मला ती अंगठी पण माहीत आहे, तुझं बोटसुद्धा माहीत आहे. तू जा बरं. आणि सई म्हणाली, ठीक आहे, जाते, असं म्हणून त्याच्या हातात कपडे दिले आणि बुद्धू असं म्हणून निघून गेली.
पण नेमकी जाता जाता एका टिपॉयला तिचा पाय लागला आणि ती ओरडायला लागली. तसा कान्हा पळत आला आणि म्हणाला, काय झालं? तर सईच्या अंगठ्या शेजारच्या बोटातून रक्त येत होतं. त्यानं आता फर्स्ट एड बॉक्स घेतला आणि ते रक्त पुसत होता आणि सईला त्यानं तिथेच बसवलं. तिच्यासाठी कासावीस झालेल्या कानाकडे बघून सई लाजत होती. त्याचा हाताचा स्पर्श तिच्या पायाला झाला होता आणि तिला कसं तरी होत होतं आणि तो म्हणाला, आता कसं वाटतंय? पण सई काही बोलतच नव्हती आणि ती लाजून पळून गेली आणि त्यालाही कळलं की ती का लाजली. तोही हसून कपडे घालू लागला. मग आता सगळ्यांनी जेवण केलं आणि घरी निघाले आणि नीतू कान्हाला शोधत होती आणि ती नेमकी इकडे तिकडे बघत होती आणि मुग्धाला म्हणाली, मुग्धा, ज्यानं दहीहंडी फोडली तो मुलगा कुठे गेला गं? मला त्याला भेटायचं आहे. आणि मुग्धा म्हणाली, कान्हा का? अगं तो आंघोळ करायला गेला. आणि आता हे ऐकलं सईनं आणि ती म्हणाली, आता हिला का भेटायचं आहे कान्हाला? आणि मुग्धा तिथून गेली की नीतूजवळ सई गेली आणि म्हणाली, तुला कान्हाला भेटायचं का? अगं तो ना बाहेर गेला आणि आता तो येणारच नाही लवकर. आणि नीतू थोडी हिरमुसली आणि म्हणाली, ओके, नेक्स्ट टाईम भेटेल. आणि सई म्हणाली, पण कशाला? त्याला भेटायची काय गरज आहे? आणि नीतू म्हणाली, तो किती जिद्दी आहे ना, मला त्याची जिद्द खूप आवडली आणि भेटून त्याला ग्रीट करायचं होतं. आणि इतक्यात अमिषा नील म्हणाले, नीतूसुद्धा गेली मग त्यांच्यासोबत. आणि सईनं छातीवर हात ठेवला आणि निर्धास्त होत म्हणाली, बरं झालं गेली आणि हिला त्याची जिद्द आवडली की कान्हा आवडायला लागलाय. असं नाही होणार, मी असं नाहीच होऊन देणार. कान्हा फक्त माझा आहे असं म्हणून तिनं नीतूकडे रागात बघितलं. आणि दुसऱ्या दिवशीपासून कान्हा बाईकवर कॉलेजला ऑफिसला जायला लागला आणि रश्मिका घरी येऊन रश्मीला सगळं सांगितलं आणि मुग्धावर खूप चिडली होती. आणि आता रश्मी तिला सांगू शकत नव्हती की मुग्धा तिचीच बहीण आहे. पण मुग्धानं रश्मिकावर हात उचलून चांगलं नाही केलं. तिलासुद्धा श्री आणि ऋतूचे संस्कार लागलेत असं म्हणून रश्मिका मुग्धावर सुद्धा चिडली. आता मुग्धाविषयी तिला पहिल्यापासून प्रेम नव्हतंच, मग आता कशाला प्रेम दाखवेल ना ती? आणि आता शेखरसुद्धा तुरुंगातून सुटायला हवा होता आणि तो गेला कुठे हे रश्मीला कळत नव्हतं. आत्तापर्यंत यायला हवं होतं माझ्याकडे, त्याचीसुद्धा खूप मदत लागेल मला, असं ती म्हणाली. मग आता दुसऱ्या दिवशी कृष्णानं कान्हाच्या बायकोची हवा काढून घेतली, बाईकची हवा काढून घेतली आणि कान्हाला गाडी चालवत चालवत काही अंतर आणावी लागली. आणि कृष्णा मात्र ड्रायव्हरसोबत रुबाबात गाडीत बसून निघाला आणि कान्हाचे हाल बघून त्याला हसायला येत होतं. मग कान्हा ऑफिसला उशिरा पोहोचला. श्री म्हणाला, कान्हा आज उशीर का झाला? कान्हा म्हणाला, साहेब बाईकची हवा गेली होती. आता श्रीसुद्धा चकित झाला. नव्या बाईकची हवा कशी गेली असा विचार करत असतानाच त्याला आठवलं की त्याचा दिवटा चिरंजीवसुद्धा त्याच कॉलेजमध्ये आहे आणि हे सगळं त्याचंच काम आहे, कान्हाला त्रास देण्यासाठी. आणि श्री कान्हाला म्हणाला, कान्हा तुझी बाईक उद्यापासून CCTV कॅमेऱ्याच्या कव्हरेज क्षेत्रात लाव, मग नक्की कोण काय करते ते कळेल. कान्हानं दुसऱ्या दिवशी तसंच केलं आणि नेमका बाईकची हवा घालवताना कृष्णा सापडला आणि त्याला कॉलेजचे प्रोफेसर खूप ओरडले. आणि मग नीलची बर्थडे पार्टी होती, त्याच्यासाठी अमिषा तयारीला लागली आणि त्याचवेळी अमित तिथे आला आणि म्हणाला, मम्मा, डॅड, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. नील म्हणाला, काय झालं? काय बोलायचं आहे? आणि अमित आता सरळच म्हणाला, मम्मा, मला मुग्धा आवडते, मला तिच्याशी लग्न करायचं आहे आणि मी तिच्या रिंगची साईजसुद्धा आणलेली आहे. आणि हे ऐकून निरंजन अमिषाला आनंद तर खूप झालाच, पण अमिषा म्हणाली, अमित, तिची मेडिकल कंडिशन तुला माहीत आहे का? आणि माहीत नसेल तर ऐक. आणि अमिषानं त्याला सगळं सांगितलं आणि मग तर तो म्हणाला, मम्मा, मग तर मला लवकरात लवकर तिच्याशी लग्न करायचं आहे, कारण देवानं जितकं तिच्या नशिबात आयुष्य लिहिलं असेल तिला मला तेवढं सुख द्यायचं आहे. त्या गॉडची इच्छा असेल तर आम्ही लॉंग लाईफ एकमेकांसोबत राहू आणि जितकं होता होईल तितकं मी तिला खुश ठेवेन. आणि आता खरंच अमिषाला नीलला खूप आनंद झाला आणि नील म्हणाला, अमिषा, तुला त्याचा निर्णय आवडला ना? कारण मुग्धा रश्मीची मुलगी आहे, तुला माहीत आहे ना? आणि अमिषा म्हणाली, नील, मुग्धा रश्मीची मुलगी आहे याचा अर्थ इथे काही संबंधच नाही, कारण तिच्यावर ऋतूचे संस्कार आहेत आणि श्री भाऊजीसुद्धा तिचे वडील आहेत.
मला मुग्धा सून म्हणून पसंत आहे. नील म्हणाला, मग माझ्या बर्थडे पार्टीमध्ये आपण हा विषय काढूया. आणि अमित, आता तू रिंगसुद्धा तयार ठेवलीस म्हणजे तिकडून होकार आला तर एंगेजमेंटसुद्धा होऊन जाईल, असं नील त्याला म्हणाला. आणि अमितने त्याला मिठी मारली आणि थँक्यू डॅड, थँक्यू मम्मा असं म्हणून निघून गेला. आणि इकडे ऋतू मात्र काळजीत होती. आज पुन्हा कोणाचं तरी लग्न जमलं होतं असं तिच्या कानावर आलं होतं. आणि श्रीला ती म्हणाली, श्री, आपल्या मुग्धाचं कधी लग्न जमणार? आसपास किती मुलं आहेत तिच्या वयाची, पण आपल्याला बोलतासुद्धा येत नाही. श्री म्हणाला, ऋतू, मुलं असून काय उपयोग? तिला स्वीकारणारा हवा ना, आणि तिला मनापासून जपणारा, प्रेम करणारा मुलगा हवा, जो तिला कधीच रडवणार नाही, कायम हसत ठेवेल. असा मुलगा भेटेल की नाही कुणास ठाऊक. आता मुग्धानं ते ऐकलं आणि ती जवळ आली. त्या दोघांनाही हातात हात घेऊन म्हणाली, आई बाबा, जन्माला आलं की प्रत्येक मुलीने लग्न करावं असं काही असतं का? मला नाही करायचं लग्न. मी आयुष्यभर तुमच्याजवळ राहणार आणि मला वाईटही वाटत नाही. तुम्ही नका काळजी करू. आणि उलट बरं झालं मला हेल्थ प्रॉब्लेम आहे हा, नाहीतर तुम्ही तर मला लग्न करून घालवूनच दिली असती, असं म्हणून ती हसली. पण आता हे झालं बोलण्यापुरतं, समाधानापुरतं. पण आता असं म्हणून जमत नसतं ना, लग्न तर झालंच पाहिजे, असं श्री मनात म्हणाला. आणि कोणता मुलगा त्याला पसंत पडेना. आणि इकडे अमितने मुग्धाला प्रपोज करण्याची तयारीसुद्धा केली होती आणि तिच्या साईजची अंगठीसुद्धा बनवून घेतली. आणि आता नीलच्या बर्थडे पार्टीत मुग्धासाठी हे किती मोठं सरप्राईज असेल, आणि ऋतू आणि श्रीसाठी सुद्धा हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.